आमच्या नेत्याचं असं केलं मी तुला परवानगी देतो, गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखव, तुझ्यात हिंमत असेल. सांगितलं अतुल भोसलेंच्या कॅम्पसमध्ये की ज्याचे हात साफ असतील ना तोच जनता दरबार घेऊ शकतो, ज्याला पाकिट आणि हप्ते भेटतात ना तो जनता दरबार घेऊ शकत नाही. पटतं का? आणि म्हणून आता नवी मुंबईत तर 12 तारखेला जनता दरबार आहे. आमच्या नवी मुंबईच्या प्रचाराच्या वेळेला इथला मालक मंत्री आला होता. कुठे काय, मी पालकमंत्री बोलतो, मालक मंत्री काय बोलला होता, आमच्या नेत्याचं असं केलं मी तुला परवानगी देतो, गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखव, तुझ्यात हिंमत असेल तर. काय बोलून गेला. मी त्याला विचारलं मग राज्य शिवसेनेचं महापौर होणार, मग कोणा झाला महापौर? अरे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या, पण निवडणुका जिद्दीच्या आणि एकूण ताकदीच्या झाल्या. नवी मुंबईत सगळे हरामाचे पैसे जनतेने ठोकरले, म्हणून नवी मुंबई जनतेला आम्ही आभार मानलेत. आणि मला माहिती पाटणची जनता सुद्धा स्वाभिमानी आहे, अशा हरामाच्या पैशाला हात लावणार. आता तो 5 वर्ष मालक मंत्री, 5 वर्ष दारू खात्याचा मंत्री होता, मी 10 वर्ष होतो. किती म्हणजे सिनियर मी आहे ना, पण आम्ही कोणाची चपटी बाटली पण घेतली नाही. इथे बिअर बार वाले असतील, तुमचे वाईन शॉप, कुठल्या हरिचालाला सांगा गणेश नाईक तुमचा पाणी तरी मागितलंय का? नाही, यांच्याविषयी काय लोक बोलतात ते पण जरा ऐकून घ्या जरा.